जगाच्या बाजारामध्ये गुलाबाच्या फुलाला मार्केट आहे म्हणून आमचे बापजादे आमचा जाई जुई मोगऱ्याच्या कळ्या कुस्करून गुलाबाचं फूल तयार करण्याचा प्रयत्न करतात। सहकार तपस्वी स्वर्गीय ब्रह्मदेवदादा माने यांच्या 22व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत इंद्रजित देशमुख यांनी आयुष्य घडवताना या विषयावर पालक आणि मुलांना मंत्रमुग्ध केलं। प्रारंभी ब्रह्मदेवदादा माने यांच्या प्रतिमेस उपस्थित पाहुण्यांनी अभिवादन केलं। आयुष्य घडवताना या विषयावर बोलताना इंद्रजित देशमुख यांनी अनेक बाबींवर प्रकाश टाकला। जगामध्ये जे बिघडवणार आहे ते विकत असतं आणि जे घडवणार आहे ते मोफत असतं। बिघडवणार आहे त्याला आधी पैसे द्यावे लागतात आणि घडवणार आहे त्याला उशिरा पैसे दिले तरी चालतात, उधार असलं तरी चालतं। दारू प्यायची असली तर अगोदर पैसे द्यावे लागतात आणि मगच दारू प्यावी लागते, कारण बिघडवणारी गोष्टीचं रोख आहे, अगोदर आहे। पण दूध उधार आहे, 1 महिन्यानंतर दिलं तरी चालतं, कारण ते घडवणार आहे। घडवणाऱ्या गोष्टी खूप उशिरा, चढायला ताकद लागते, घसरायला ताकद लागत नाही। टीबी आपल्या आयुष्यामध्ये स्वतःला टीबी करून घ्यायचा असला तर टीबीच्या पेशंट शेजारी बसलं की टीबी होतो, पण पैलवान व्हायचं असलं तर स्वतःलाच बैठका काढाव्या लागतात, त्याला दुसरा पर्याय या जगामध्ये नाही। आणि म्हणून ही घडवण्याची प्रक्रिया, या नाही घडलं, नाही व्याख्यान ऐकली तर काय होणार आहे समाज। काल खूप छान सांगितलं गळसाशी सरांनी, 1 वर्षानंतर कळेल की भवताल किती बिघडलाय। मग आपण ऐकलं असेल की त्या प्राचार्यांनी ते केलं कोलकात्याचं, त्यावेळेला ज्यांना माणुसकी आहे, ज्यांच्या आत हृदय आहे, अशा 10,000 वारांगना कलकत्त्याच्या रस्त्यावर उतरल्या। त्यांच्या घोषणा होत्या, त्यांच्या हातामध्ये बोर्ड होते, अरे तुम्हाला तुमची वासना जिरवायची आहे ना, आम्ही आहोत, पण त्या पुण्यवान पोरींच्या मागे कशासाठी लागता। म्हणजे ज्यांचं शरीर आमच्या वासनेनं छल्ली झालंय त्या वारांगना मोर्चा काढतात आणि माणुसकीचं दर्शन दाखवतात, कारण काळ संपत चालला आहे। आणि म्हणून काल जाग करणारे व्याख्यान त्यासाठी आहेत की घसरणाऱ्या समाजाला उभं करण्यासाठी शब्दांचं सामर्थ्य घेऊन तुमच्या या वयामध्ये ती पेरणी करावी लागते। प्रारंभी संस्थेचे प्रमुख विश्वस्त जयकुमार माने यांनी प्रास्ताविक स्वागत केले। सांगली जिल्ह्यातल्या विटे तालुक्यात एका ग्रामीण भागात सरांचा शिक्षणाची त्यांनी मुहूर्तमेढ रोवली। शिक्षण अशा ठिकाणी जे नाहीरेला शिक्षण देत होते ते कर्मवीर अण्णांच्या रयतमध्ये त्यांचं मला वाटतं रोपण झालं। प्राथमिक शाळा झाली, हायस्कूल झालं रयतमध्येच। रयतचे संस्कार खरं तर तिथंच मिळाले। यावेळी क्रेडाई इंडियाचे उपाध्यक्ष सुनील फुरडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। दादा माणसं ओळखणारी व्यक्ती होते, लक्षात घ्या, आणि तशा प्रकारची माणसं घडवणारी लोक आता कमी झाली आहेत। खरं तर आजचे प्रमुख अतिथी इंद्रजित देशमुख साहेब एक नवी पिढी घडवण्याच्या मागे आहेत आणि अशा प्रकारची पिढी घडवण्याचं काम करणारी लोक आता समाजामध्ये कमी दिसतात। जिथं डोकं टेकवावं, जिथं नतमस्तक व्हावं अशी माणसं आताच्या समाजामध्ये कमी झालेत। कॉन्टॅक्ट सगळ्या जणांचे आहेत, मोबाईलमध्ये 1000, 2000, 5000 लोकांचे संपर्क आपल्यामध्ये आहेत, पण कनेक्ट फार कमी लोकांचं आहे, लक्षात घ्या। हृदयाला नातं जोडणारी माणसं आपल्याला आता कमी दिसतात, मार्गदर्शन करणारी माणसं कमी दिसतात। असं म्हणतात शब्द दवा आहे, शब्द दुवा आहे, शब्द दावा भी है। आपल्याला शब्दानं ताकद देणारी माणसं आताच्या काळामध्ये राहीत, आपल्याला इंद्रजित देशमुख साहेब खरं तर ही करणार आहेत। मोबाईलवर आलेलं, स्क्रीनवर कॉम्प्युटर आले, हे सगळं विदाऊट प्रूफचं आहे, त्याच्यापेक्षा वाचनावर भर द्या। आपण नक्कीच यशवंत व्हा, गुणवंत व्हा, जयवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, वरदवंत व्हा, अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो। प्राध्यापक संजय जाधव यांनी आभार मानले। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापकांनी केलं।